नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. बोल बर्वाच्या आजच्या भागात आपण ज्यांना भेटणार आहोत, त्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना खरं तर मी नेहमी वेगवेगळी विशेषणं वापरते. पण आज मीच कन्फ्यूज आहे, की आजच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देताना मी नक्की सांगू काय? एक डॉक्टर, एक उत्तम आई, एक उत्तम मॅरेथॉनर, का एक आयर्न मॅन? नक्की काय सांगणार? बघूया. आजच्या व्हर्सटाईल व्यक्तिमत्वाला भेटल्यानंतर, त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर बहुधा तुमचं तुम्हालाच लक्षात येईल, की या नक्की आहेत कोण. भेटूया डॉक्टर सुचित्रा काटे यांना. नमस्कार मॅम. एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मला जाणीव करून दिली आहे खरं तर. नथिंग लाईक इट. हे खरं तर हे तुमच्या आयुष्याचे स्टेजेस आहेतच म्हटल्यानंतर तुमची ओळख ह्याच पद्धतीने करून देणं मला भाग होतं. सुरुवात मला अशी करावीशी वाटते मॅडम, की एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण जेव्हा बोलतो आहे, तुम्ही उत्तम आई आहातच, तुम्ही उत्तम डॉक्टर आहातच, तुम्ही उत्तम मॅरेथॉनर आहात. आता मॅरेथॉनर आहात म्हणलं की कुठल्या ना कुठल्या खेळावरती तर तुमचं प्रभुत्व असेल, असा जेव्हा प्रश्न डोक्यात येतो, तेव्हा असं वाटतं की हे खेळ तुमच्या आयुष्यात कधीपासून आहेत? खूप लहानपणापासून तुम्ही उत्तम खेळाडू आहात का नंतर हे डेव्हलप होत गेलेलं आहे? काय सांगाल? खेळ खूप लहानपणापासून माझ्या आयुष्यात होते असं काही भाग नाही. माझे वडील डॉक्टर मांढरे वेटरनरी डॉक्टर होते आणि त्यामुळे वडिलांची दर 5 वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे आमचं शिक्षणही माझं खूप असं वेगवेगळ्या ठिकाणी तालुका प्लेसला झालेलं आहे. आणि त्यामध्ये लहानपणापासून मला थोडा अस्थमाचाही त्रास होता. त्यामुळे आई वडिलांनी तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी मला जपूनच हे केलेलं आहे, सगळं वाढ केलेली आहे. आणि शाळेमध्ये असताना मात्र मी 7वी पर्यंत म्हणजे 5वी 6वी 7वीला राजगुरुनगरला असताना खो खोच्या टीम मध्ये मात्र खेळत होते शाळेकडून. आणि 7वी मध्ये असताना एकदा लांब उडीमध्ये भाग घेतला होता. त्यावेळेला बक्षीस मिळालं होतं, पण माझा हात फ्रॅक्चर झाला होता. आणि त्यानंतर मात्र माझा टोटलीच खेळ हा प्रकार बंद झाला. आणि आई वडिलांनी त्यानंतर थोडस अभ्यासावरती फोकस कर असं सांगितल्यापासून मग नंतर 7वी नंतर तर माझा खेळ हा प्रकार लग्न होईपर्यंत पूर्णच बंद झाला होता. साधारणपणे हुशार मुलांच्या बाबतीत जे होतं की खेळाकडे थोडंसं कमी लक्ष दिलं हा तरी चालेल, थोडस पण हा म्हणजे शिक्षण हा आपल्याकडे कायमच महत्वाचा भाग मानला जायचा. सो महत्वाचा भाग. ऑब्व्हियसली तुमच्याही आई वडिलांनी त्या पद्धतीनेच तुम्हाला अभ्यासाकडे जास्त वळवलं आणि खेळाकडे हो. कमी केलं. पण जेव्हा तुमच्या शारीरिक तंदुरुस्ती मध्ये चांगली वाढ व्हावी किंवा एक विल पॉवर वाढावी अशा दृष्टीने जेव्हा तुमच्यासाठी तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला उद्यापासून पळायचंय बरं का असा डिसिजन तुमच्यासाठी जेव्हा घेतला, तेव्हा तुमची रिॲक्शन नक्की होती काय? आणि हे पळणं कशासाठी होतं? का पळायचं होतं? ऍक्च्युली म्हणजे माझं लग्न होईपर्यंत तुम्हाला जसं मी सांगितलं की अजिबातच खेळाशी काही संबंध नव्हता फारसा. आणि माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा डॉक्टर संदीप काटे हे पहिल्यापासून फिटनेस फ्रीक आहेतच. तर त्यांचं म्हणजे लग्नानंतर त्यांनी मला पहिल्यांदा एरोबिक्सचे क्लासेस किंवा जिम जॉईन करायला मोटिवेट केलं. एक 2001 मध्ये ज्या वेळेला म्हणजे मला माहितही नव्हतं की मुलींनी जिम मध्ये जायचं असतं. त्या काळामध्ये त्यांनी मला जिम जॉईन केली. एक 3-4 वर्ष आमचं रुटीन छान चालू होतं. पण नंतर जशी आमची प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू झाली, 2 मुलं झाले, 2 मुलांचं संगोपन, प्रॅक्टिस आणि घर, संसार ह्याच्यामध्ये माझं व्यायाम आणि हे सगळं मागे पडून गेलं. 2012 मध्ये जेव्हा संदीपनी पहिल्यांदा मॅरेथॉन रन करायचं स्वतः असं ठरवलं, तेव्हा माझा भाऊ मुंबई मॅरेथॉन करत होता आणि संदीपनी पण ठरवलं की आता आपण हे मॅरेथॉन सुरुवात करायची. मग जिम कॉर्बेट मॅरेथॉन ते 2012 मध्ये रन करून आले आणि येतानाच ठरवून आलं की आता आपल्याला सातारमध्येही असं काहीतरी वेगळं करायचंय. आणि आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता सातारमध्ये आपल्याला मॅरेथॉन सुरू करायची आणि त्यासाठी तू पहिलं पडलं पाहिजेस म्हणून. त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं त्यावेळेला की मला म्हणजे असं करणं शक्य आहे की नाही असं वाटलं. पण त्यांच्या मोटिवेशनमुळे मी सुरुवात केली, कारण मला आधीचा अनुभव होता की हे केलं तर आपल्या फायद्यासाठीच आहे नक्कीच. त्यामुळे मी सुरुवात केली आणि अशा पद्धतीने माझं रनिंग सुरू झालं.
म्हणजे जेव्हा कधीतरी आपला लाईफ पार्टनर आपल्यासाठी एखादा डिसिजन घेतो आणि तो आपल्याला कळतो की येस हा माझ्या चांगल्यासाठी आहे, तेव्हा मग आपण त्याला सपोर्टही करतो आणि मग त्या दृष्टीने आपली तयारी पण सुरू होते. म्हणजे नक्कीच, नक्कीच. विरोधाला विरोध करायचा म्हणून तुम्ही काही विरोध केलेला नाहीत तेव्हा. नाही. नाही, बऱ्याचदा असं होतं की कशाला मी का पळायचंय, तुम्हाला पळायचं तर तुम्ही पळा ना, असं होऊ शकतं म्हणजे. पण होऊ तसा शकतं. हा. कारण मी पण रनिंग जेव्हा सुरुवात केली ना, त्यावेळेला चांगले वाईट अनुभव मलाही आले. चांगल्यापेक्षा वाईटही अनुभव आले. कारण तेव्हा सातारमध्ये कोणी रन करत नसायचं ना आणि संदीपनीच म्हणजे पुरुषांमध्ये तर फार कमी लोकं रनिंग हे फिटनेस म्हणून करायचे. बरोबर. मग आता मला असं सांगा की हे पळणं नक्की केव्हा आणि कसं सुरू झालं? जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला अनुभव खूप वेगवेगळे यायला लागले जेव्हा तुम्ही पळायला सुरुवात केलीत तेव्हा. मोटिवेशन तर मिळालं, येस. पण मोटिवेशन मिळाल्यानंतर सुद्धा हे फक्त घरापुरतं न राहता थोडंसं बाहेरून, बाहेरच्या सर्कलमधून असं सुद्धा जेव्हा यायला सुरुवात होते, तेव्हा खरं तर जास्त आतून असं वाटायला लागतं की येस, वाटायला आपल्याला हे काहीतरी करायला पाहिजे. पण मग हे पळणं तुमचं नक्की केव्हा सुरू झालं? 2012 मध्ये रनिंग मी स्टार्ट केलं. कारण 2012 मध्ये संदीपने जेव्हा ठरवलं, की आता आपण रन करायचं, त्यावेळेला त्यांनी डायरेक्ट हैदराबाद मॅरेथॉन त्यांच्यासाठी फुल आणि माझ्यासाठी हाल्फचं रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे काहीतरी टार्गेट आहे म्हणून तू रन करशील. म्हणजे फुल आणि हाफ हे अंतर किती असतात? फुल मॅरेथॉन म्हणजे 42.2 किलोमीटर असतं आणि हाल्फ मॅरेथॉन म्हणजे 21.1 किलोमीटर असतं. बापरे, 21 किलोमीटर पळणं. 21 किलोमीटर पळणं आणि त्यासाठी एक 3 ते 4 महिन्याचं ट्रेनिंग शेड्यूल असतं. ते फॉलो केलं की आपण ते अंतर व्यवस्थित आपल्याला पार करता येतं. पण माझा पण तो पहिलाच अनुभव होता. रनिंग हे मी आयुष्यात कधी केलेलं नव्हतं आणि त्यामुळे संदीपच्या गाईडन्समध्ये आणि थोडं इंटरनेटवरती अभ्यास करून की वॉक रन स्ट्रॅटेजी कशी सुरुवात करायची, अशा पद्धतीने आम्ही ते रन करायला सुरुवात केली. इथे साताऱ्यामध्ये जो एक सातारा क्लब आहे, तिथे एक 300 मीटरचा छोटा ट्रॅक आहे. त्याच्यावरती किंवा मग पोलीस परेड ग्राउंडच्या ट्रॅकवरती, कधी रस्त्यावरती असं पद्धतीने माझं वॉक रन सुरू झालं. काही एकदा अनुभव असा आला की रन करत असताना ऑब्व्हियसली खूप सुरुवातीचीच गोष्ट आहे ही. फार वाईट कमेंट्स ऐकले मी. लोकांनी पाठीमागून टॉन्टिंग हा प्रकार असतो ना, तसं झालं आणि मी घरी येऊन खूप रडले. आणि संदीपला सांगितलं की मी काही रन वगैरे करणार नाही. मला हे असं बाहेर पडणं जमणार नाही. त्यावेळेला त्यांनी मात्र मला एक MP3 प्लेअर आणून दिला. त्यात गाणी टाकून दिली आणि मला सांगितलं की ही गाणी तू ऐकत पळ म्हणजे तुला कोण काय म्हणतंय हे कळणारच नाही आणि ऐकायलाही येणार नाही. अशा पद्धतीने आमचं ते मग सुरू झाले आणि मग दोघांनी हैदराबाद मॅरेथॉन कंप्लीट केली. माझा भाऊही त्यावेळेला होता. त्यांनीही माझ्यासोबत ती हैदराबाद मॅरेथॉन कंप्लीट केली आणि नंतर मग आम्ही ठरवलं की आता सातारामध्येही सातारा हिल मॅरेथॉन सुरू करायची म्हणून. म्हणजे साध्या 300 मीटरच्या ट्रॅकवरून पळण्याला झालेली सुरुवात, त्याच्यासाठी मिळालेले टोमणे आणि त्या टोमण्यांवरती डॉक्टर साहेबांनी काढलेला उपाय. ह्या उपाय. हा ट्रॅक इतका मस्त आहे. म्हणजे मला वाटतं की ज्या ज्या प्रत्येक बाईच्या मनात असं येत असेल की अरे मी उद्यापासून पळायला सुरुवात करायचंय, तिच्यासाठी तुमची ही टिप तर भयंकर कामी येणार आहे. कानात बटणं घाला, MP3 वर आपली गाणी लावा आणि आपली चालू गाणी ऐका करा. आणि सुरू करा. म्हणजे आपल्याला कोणाने वाईट बोललंच नाही आपल्याला किंवा आपल्याला ऐकायलाच आलं नाही, तर आपण आपल्याला जे पाहिजे तेच आपण करतो. जे चांगलं आहे तेवढंच ऐकायचं, वाईट आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. परफेक्ट. एकदम छान उपाय सांगितलात तुम्ही. आता सातारा मॅरेथॉन जेव्हा डॉक्टर साहेबांच्या मनामध्ये प्लॅन होत होती किंवा काही चक्र घुमत होती की येस साताऱ्यामध्ये सुद्धा असं मॅरेथॉन सारखं काहीतरी व्हायला पाहिजे आहे किंवा काय. मग तिथे तुमचा सपोर्ट कसा होता? तुम्ही पळायला तर सुरुवात केली होती तोपर्यंत तुम्ही म्हणता आहात. पण एक प्रॉपरली मॅरेथॉन पळणं किंवा अख्ख्या मॅरेथॉनचं प्लॅनिंग करणं, जनरली सगळ्या मॅरेथॉन ज्या असतात ह्या सपाट एरियावरती किंवा सरफेसवरती अशा असतात. सातारा हे गावच असं आहे की जिथे चारी बाजूनी डोंगरच आहेत. सपाट जागा मिळणं मुश्किल. मग हे प्लॅनिंग मुश्किल आहे. सगळं जे काही होतं हे सातारा हिल मॅरेथॉन या नावाने जेव्हा सुरू झालं असेल तेव्हा या प्लॅनिंगमध्ये तुमचा रोल नक्की काय होता? फक्त पळण्यापुरता होता? माझा रोल ऍक्च्युली रूट फाइंड आउट करण्यापासूनचा होता. म्हणजे आज जे सातारा हिल मॅरेथॉनचा जो रूट तुम्ही बघता किंवा जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत हा रूट जो पोहोचलेला आहे, तो आम्ही दोघांनी गाडीत बसून शोधून काढलेला रूट आहे, की आपण या डायरेक्शनला गेलं तर काय होईल, या डायरेक्शनला गेले तर काय होईल, कुठेपर्यंत जाता येईल, कुठून माघारी फिरवता येईल.
गावातून सुरू केलं तर काय होईल, ह्या छोट्या मोठ्या गोष्टींचा सगळा विचार करून आम्ही तो रूट फाइंड आउट केला. मग संदीपनी क्लब मधलेच काही मित्रांशी चर्चा करून, माझ्या काही मैत्रिणींशी चर्चा करून एक 15-20 लोकांची आम्ही टीम डेव्हलप केली आणि मग त्याच्यापासून आमची सातारा हिल मॅरेथॉनची सुरुवात झाली. आणि म्हणजे साधारणपणे एखादं लग्न कार्य घरी जर काढलं तर गाद्या घालणे, गाद्या उचलणे, सतरंजा काढणे, सतरंजा घालणे पासूनची जी काही कामं असतात, ती मॅरेथॉनशी संबंधित जी काही कामं होती ती सगळी तुम्ही केलेली आहेत. हो. ऍक्च्युली म्हणजे मॅरेथॉनचं जे काही प्रिपरेशन म्हणजे एक घरात एक लग्न कार्य असल्यासारखंच असतं. म्हणजे दरवर्षी एक लग्न घरात असल्यासारखंच आहे माझ्यासाठी ते. आणि माझ्या बरोबर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या पण कोणी डॉक्टर आहेत, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, कोणी इंजिनियर आहेत, टीचर आहेत, सगळ्या प्रोफेशन मध्ये आहेत, कोणी गृहिणी आहेत. आम्ही सगळ्या रन करतो आणि आम्ही मॅरेथॉनला अगदी सगळे जेवढे पुरुष मेंबर्स आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो. पण काम आमचं आमचं जे काही काम असतं ते म्हणजे अगदी 6,000 रनर्स आपल्याकडे येतात. आपण 6,000चं रजिस्ट्रेशन सातारा हिल मॅरेथॉनसाठी घेतो. म्हणजे ही आपण आकडा ठरवलेला आहे कारण आपल्या सिटीसाठी तो तेवढाच आहे. ऍक्च्युली रिक्वायरमेंट आम्हाला रिक्वेस्ट आहे ते 15,000 ते 20,000 लोकांची रिक्वेस्ट असते. पण आपण फक्त 6,000 लोक घेतो. मग या सगळे लोक, त्यांच्यासाठी काम करणारे व्हॉलंटियर्स, या सगळ्यांचे अगदी टी शर्ट सॉर्ट आउट करणं, त्यांचे रेस किट, त्यांचे रेस गाईड प्रत्येक रनर प्रमाणे वेगळं करणं, मेडल्स सेपरेशन, कारण आपण वेगवेगळ्या टायमिंग प्रमाणे वेगवेगळे मेडल्स देतो. मग त्यांचं सेपरेशन असतं. किंवा माझं अगदी मॅरेथॉन जवळ आल्यानंतर माझं काम स्पेसिफिकली असतं की डिझायनिंग, म्हणजे सातारा हिल मॅरेथॉनचं जे काही बॅनर्स तुम्ही बघता आदल्या दिवशी एक्सपोला, रेस डेला, त्या सगळ्याच्या डिझायनिंग पासून त्यांच्या प्रिंटिंग पासून माउंटिंग पर्यंत हे सगळं कामही मी करते. माझी मैत्रीण आहे डॉक्टर रंजिता गोळे, अश्विनी देव, पल्लवी पिसाळ, भाग्यश्री ढाणे, केतकी पंडित, हे आमच्या सगळ्या जे काही टीम मध्ये आहेत या सगळ्या मिळून आम्ही हे सगळी कामं करत असतो. आणि अगदी रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत आम्ही रस्त्यावरती असतो. म्हणजे त्या शेवटचे 3-4 दिवस घाटांमध्ये फ्लेक्स लावून घ्यायचं असू दे, कारण हे काम स्वतः सुपरवाइज केल्याशिवाय होत नाहीत. म्हणजे करणारी जरी टीम आपण हायर केली तरी आपल्याला हवं तसं स्पेसिफिक लोकेशनला, स्पेसिफिक ठिकाणी तो बॅनर लागणं किंवा रस्त्यावरती पहाटे 5च्या आधी सगळे बूथ तयार होणं. म्हणजे जेव्हा 6ला रेस बरोबर सुटते तर 5ला आमचे एवढे 6,000 लोक जाणार आणि 6,000 लोक येणार. म्हणजे 12,000 रनर्स, 12,000 साठी इलेक्ट्रॉल, त्यांचं जे काही मेडिकल किट आणि या सगळ्याचं प्लेसमेंट आम्ही रात्रभर त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि मग स्वतः पुन्हा प्रत्येक बूथला उभं राहून त्यांना चिअरिंग करणं, त्यांना प्रत्येकाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळतायत ना, रेस सगळी स्मूथली जातीये ना, हे सगळं ऑब्झर्व करणं, ह्या गोष्टी आम्ही करत असतो. या तुमच्या सगळ्या बोलण्यावरून मला दिसतं तर असं आहे की सातारा हिल मॅरेथॉन ही गेली 8 वर्ष अतिशय उत्तमरित्या आणि भव्य दिवसेंदिवस होत चाललेला जो इव्हेंट आहे, या इव्हेंटच्या मागं कष्ट करणारे किती हात आहेत या गोष्टीची कल्पना जे लोक मॅरेथॉनला येतात त्यांना तर आहेच, पण कदाचित या मुलाखतीच्या द्वारे बहुतेक जे लोक येऊ शकलेले नाही आहेत किंवा ज्यांची येण्याची इच्छा आहे त्यांना देखील हे हात नक्की मदत करतील. जर आता यावर्षी तर करोनामुळे रेस झालेली, मॅरेथॉन झालेलीच नाही आहे, पण नेक्स्ट इयरसाठी नाही. जेव्हा कधी रजिस्ट्रेशन ओपन होतील तेव्हा जरूर सुचित्रा मॅमची मुलाखत पाहिली होती आणि तेव्हा त्यांचे कष्ट जे काय ऐकलेले आहेत, या गोष्टीनंतर प्रेरणा घेऊन जर लोक आणखीन या मॅरेथॉनकडे वळणार असतील तर नथिंग लाईक इट, आम्हाला तर फारच आवडेल. मॅम, तुम्ही फक्त सातारा मॅरेथॉनच्या प्लॅनमध्ये असता की तुम्ही अजूनही काही मॅरेथॉन एक्सपिरियन्ससाठी किंवा अजून काही आपल्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणण्यासाठी म्हणून आणि काही मॅरेथॉन केलेल्या आहेत का? आणि फक्त देशात केल्यात का बाहेर पण केल्यात? कारण बाहेरही मॅरेथॉनचं प्रस्थ खूप आहे. होत आहे. ऍक्च्युली सातारा हिल मॅरेथॉन जे काही आहे ते आम्ही प्लॅनिंग मध्ये इतकं बिझी असतो की आम्हाला सातारा हिल मॅरेथॉन स्वतः रन करता येत नाही. बरं. किंवा आम्ही एक थोडासा नियम असतो घातलेला की टीम मेंबर्सनी रन नाही करायचं, मग काम कोणी करायचं. त्यामुळे आम्ही सातारा हिल मॅरेथॉन सोडून बाहेरचे मॅरेथॉन्स रन करतो. आजूबाजूच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या तर मी जवळपास सगळ्या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, भारतामध्ये बाकीच्याही बऱ्याच गोवा, बँगलोर, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी पार्टिसिपेट केलेले आहे. आणि बाहेरच्या देशातही मी काही मॅरेथॉन्स केलेले आहेत. ऍक्च्युली आताच्या ह्याच्यामध्ये कसं आहे ना, मॅरेथॉन टुरिझम नावाचा एक कन्सेप्ट आहे.
म्हणजे बरोबर. 2014 मध्ये मी आणि संदीप सातारा हिल मॅरेथॉनच्या कामासाठी पहिल्यांदा अथेन्सला गेलो होतो. तिथे एम्सची मेंबरशिप आम्हाला सातारा हिल मॅरेथॉनसाठी घ्यायची होती. त्यासाठी आम्ही तिथे गेलो. तेव्हा एथेन्सला आम्ही पहिल्यांदा रन केलं ॲज अ बाहेरची मॅरेथॉन म्हणून. तर तो जो अनुभव होता तो घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं, की अरे बाहेरच्या देशात इतके छान मॅरेथॉन ऑर्गनाइज होतात आणि तसंही आपण एक फॅमिलीचा ब्रेक किंवा व्हेकेशनसाठी कुठे ना कुठे जातच असतो. म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत कुठे प्लॅन करतो, कोणी उन्हाळ्याच्या सुट्टीत प्लॅन करतं. तर आम्ही मुलांच्या परीक्षा किंवा त्यांच्या सुट्ट्या प्लॅन करून आम्ही मॅरेथॉन प्लॅन करतो. म्हणजे कोणत्याही देशातली किंवा एखाद्या भागातली मॅरेथॉन टार्गेट करायची आणि मग त्या मॅरेथॉनच्या भोवती आपलं टुरिझम प्लॅन करायचं. मग याने होतं काय, की आपण 4 महिने आपण आपल्या फिटनेसवरती फोकस राहतो. 4 महिने कमीत कमी ते शेड्यूल फॉलो करताना रेग्युलर रन केले जातात. मग तिथे जाऊन आपण जेव्हा ती मॅरेथॉन रन करतो आणि मग नंतर टुरिझम करतो, तेव्हा काहीतरी अचीव्ह केल्याचं आपल्याला समाधान पण असतं. आणि फक्त जाऊन खाऊन पिऊन मजा करून आलो आणि मग वेट पण वाढलं असं काही होत नाही. आणि मुलांवरती त्याचे चांगले संस्कार होतात, की आपण असं काहीतरी वेगळं अचीव्ह करतोय. मग छोटे तिथे फन रन्स असतात किंवा 5 किलोमीटरच्या रेस असतात. ती माझी मुलंही मग रन करतात. मग अशा पद्धतीने आम्ही आतापर्यंत गोल्ड कोस्ट फुल मॅरेथॉन मी केलेली आहे. झुरिकला फुल मॅरेथॉन केलेली आहे. अथेन्सला 10 किलोमीटर्सचे केलेले आहेत. हिमालय माउंटन मॅरेथॉन मी केलेली आहे. हो. ती सगळ्यात डिफिकल्ट मॅरेथॉन माझी आतापर्यंतची होती. हां, आणि मग कारण तिथे भारतातले मला बाकी वाटतं ऑक्सिजनच्या लेव्हल्स कमी असतात ना? हो. तिथे ऍक्च्युली ती मॅरेथॉन जी आहे ती 8,500 फीटला स्टार्ट होते आणि ओके. 11,500 फीटला ती संपते. म्हणजे तुम्ही साधारण 21 किलोमीटर मध्ये जवळपास 3,000 फीट डिस्टन्स इलेव्हेशन क्लाइम्ब करता. हो, बापरे! त्यामुळे ऑक्सिजन लेवल तर खूप जास्त चेंज होतं तिथे. मग अशा मॅरेथॉन मधला एखादा असा लक्षात राहिलेला प्रसंग सांगता येईल तुम्हाला? हो. झुरिक मॅरेथॉन आम्ही जेव्हा केली, झुरिक म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये होती आणि तिथे टेम्परेचर व्हेरिएबल बऱ्यापैकी होतं. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली स्विस प्रिसिजन खूप आहे. त्यांनी आधी आम्हाला वॉर्निंग दिली होती, की मॅरेथॉन सुरू होताना साधारण त्या काळामध्ये स्नोफॉल होईल. पण आपल्याला कधी अनुभवच नाही ना. एप्रिलमध्ये ती मॅरेथॉन होती. आम्ही इथे गरमीमध्ये प्रॅक्टिस करून गेलो होतो आणि आमची सगळी टीम होती. देव कपल, डॉक्टर गोळे कपल, मी, संदीप, डॉक्टर लेले आणि डॉक्टर बनकर. आम्ही असे सगळे 42 साठी रजिस्टर केलं होतं. तर आम्ही आपल्या रेग्युलर टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मध्ये गेलो होतो आणि तिथे जेव्हा आम्ही मॅरेथॉनच्या रेस व्हेन्यूला पोहोचलो तर तिथे बरोबर अर्धा तास आधी स्नोफॉल चालू झाला. -3 डिग्री टेम्परेचर होतं बापरे! आणि तिथे जे रनर्स होते ते सगळे ते प्लास्टिकचे पोंचो घालून आले होते कारण त्यांना अनुभव होता. इतका डायलेमा होता की आता रन स्टार्ट करायचा का नाही. एवढा खर्च करून, एवढी प्रॅक्टिस करून, एवढी मेहनत करून आपण इथेपर्यंत आलोय. पण आता रेस रेस स्टार्ट करायची की नाही, कारण बर्फात कसं पळणार, 42 किलोमीटर कसं पळणार. पण तरी आम्ही नाही, आपण काय होईल ते हो, स्टार्ट लाईनला सुरू करू. जोपर्यंत टिकेल स्टॅमिना तोपर्यंत टिकेल, जिथे नाही वाटेल तिथे आपण सोडून देऊ, असं ह्यानी आम्ही सुरुवात केली. आणि मग नंतर लक्षात आलं की हे लोकांची जशी बॉडी वॉर्म होती तसं ते एक 8-10 किलोमीटर नंतर हे लोकांनी पोंचो टाकून दिले, एक 7-8 किलोमीटर नंतर, आणि मग रेस स्टार्ट केली. पण 8-10 किलोमीटर पर्यंत आमची हालत फार खराब होती. म्हणजे आम्ही टोटली नम झाले होते. हात, पाय, म्हणजे नाक कुठे, कान कुठे, तोंडात पाणी घ्यायला हात सुद्धा वळत नव्हते. अरे पण बापरे! तरी मजा आली. एक वेगळा अनुभव होता आणि आम्ही सगळ्यांनी ती खूप चांगल्या टाइम मध्ये इव्हेंट कंप्लीट केली. म्हणजे असे वेगवेगळे अनुभव येत राहतात. भारतासारख्या हाय टेम्परेचरच्या देशातून एकदम बर्फ पडणाऱ्या जागेवर गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जे घेतलेले अनुभव आहेत, ते मला वाटतं तुम्हाला सगळ्याच प्रकारे समृद्ध करून गेले असतील. फक्त रनर अगदीच. म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून म्हणा किंवा एक वेगळ्या देशातून आल्यानंतर आपण कुठल्या प्रकारच्या क्लायमॅटिकल कंडिशन्सना फेस करायला लागतं आपल्याला, ह्याचाही अंदाज तेव्हा तुम्हाला आला असेल. ह्या इंटरेस्टिंग सांगताय तुम्ही जे काही सांगताय ते. अ, मला असं म्हणजे तुम्ही मगाशी जो मुद्दा सांगत होतात, की आम्ही एखादी मॅरेथॉनची जागा बघायचो आणि मग तिथे आम्ही आमचं वेकेशन प्लॅन करायचो. म्हणजे साधारणपणे पूर्वी लोकं चारधामची वगैरे यात्रा करायचे. हे देऊळ बघूया, तिथे जाऊया, मग त्याच्या राईट, आजूबाजूला काय असेल राईट. तुमच्यासाठी बहुधा तुमची देवळं ही मॅरेथॉनच होती. हो, हो. खूप तशाच पद्धतीचं आहे हे. खूप छान कॉन्सेप्ट आहे. पण ही मला वाटतं आणखीन पण काही लोक असतील ते जी ही मुलाखत ऐकल्यानंतर अशा पद्धतीने पण प्लॅनिंग करू शकतील त्यांच्या सुट्ट्यांचं. मॅरेथॉन टुरिझम आता खूप डेव्हलप व्हायला लागलेलं आहे याचं.
हा म्हणजे टुरिझमसाठी मला वाटतं लोक कॉन्सेप्टच शोधत आहेत. त्याच्यामध्ये आता ही मॅरेथॉन टुरिझम हा एक नवीन बहुधा नक्कीच. कॉन्सेप्ट गेल्या 5-7 वर्षामध्ये बघायला मिळतो आहे आणि कॉमन पब्लिक पर्यंत पण तो हळूहळू येत चाललाय पोहोचतोच बहुधा. आहे. आता ह्या सगळ्या मॅरेथॉनच्या तयाऱ्या म्हणा किंवा इतक्या 3-4 ठिकाणी परदेशांमध्ये तुम्ही जाऊन आलात मॅरेथॉन्ससाठी किंवा काय, तर एक पळणारा, एक रनर, एक मॅरेथॉनर हे इथपर्यंतच थांबतं का याच्या पुढे पण जातं? आणि हा म्हणजे मला जो काही ऐकायला मिळाला आहे, हा आयर्नमॅन 70.3 हा नक्की प्रकार आहे काय? आणि कशासाठी केला जातो हा? मॅरेथॉन ऍक्च्युली मी फक्त मी सुरुवात माझी जरी करताना फक्त मॅरेथॉन रनर किंवा मॅरेथॉन साठी जरी झाली असली तरी आम्ही काही ऑब्स्टॅकल रेसेस पण केलेले आहेत. म्हणजे हो. संदीपचं ऍक्च्युली त्याच्यामध्ये खूप मोठं मोटिवेशन असतं. तर डेव्हिल सर्किट केलेलं आहे किंवा रगेड इन ऑब्स्टॅकल रेस केलेली आहे. त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स पण क्रॉस करायचे असतात, रन पण असतं. ओके. म्हणजे ते जसं मिलिटरीचं ट्रेनिंग असतं की त्या तारेच्या हां. चिखलातून क्रॉलिंग करत जायचं किंवा नेटवरून जायचं किंवा फायरवरून ओके. जम्प करून जायचं. हे ऑब्स्टॅकल रेसेस पण आम्ही केलेले आहेत. वेगळी एक मॅरेथॉन केली आहे ती म्हणजे शिवाजी राजे रन. म्हणजे पन्हाळगडावरून शिवाजी राजांची जी सुटका झाली त्या रस्त्याने त्या पावसाच्या दिवसामध्ये तो रन सुटतो. तोही आम्ही केलेला आहे. क्या बात है! आणि मग हे सगळं करत असताना साताऱ्यातून एक 5 ते 6 लोकांनी आयर्न मॅन तेव्हा करून आले होते आणि त्याची खूप चर्चा होती. म्हणजे आम्ही पण त्यांचा सत्कार वगैरे घेतला होता आणि त्यावेळी मला त्याच्याबद्दल खूप कुतूहल होतं की हे आयर्न मॅन म्हणजे इट्स एन्ड्युरन्स स्पोर्ट्स, तर तो आपल्याला जमेल का, तो कसा असेल. आयर्न मॅन म्हणजे ऍक्च्युली ट्रायथलॉन, म्हणजे त्याच्यामध्ये 3 स्पोर्ट्स एकत्र करायचे असतात: स्विमिंग, ओके. सायकलिंग आणि रनिंग. स्विमिंग, आयर्नमॅन सायकलिंग आणि सायकलिंग रनिंग. आणि रनिंग हे 3 स्पोर्ट्स त्यांच्या ठराविक टाइम लिमिटमध्ये आपल्याला पूर्ण करायचे असतात. साधारणपणे मला सांगाल हे याच्यामध्ये सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग तुम्ही म्हणालात. मग हे किती करायचं असतं? त्यामध्ये 1.9 किलोमीटरचं स्विमिंग असतं. ओके. ओपन वॉटर स्विमिंग असतं. त्याच्यासाठी तुम्हाला 1 तास 10 मिनिटाचा वेळ दिला जातो. म्हणजे काही ठिकाणी ते लेकमध्ये असतं, काही ठिकाणी ते सीमध्ये असतं, समुद्रात असतं. अच्छा. अ, समुद्रातलं पोहणं किंवा मोठ्या तलावांमधलं पोहणं. मोठ्या तलावांमध्ये पोहणं असतं. सायकलिंग असतं ते 90 किलोमीटरचं असतं आणि 90 रनिंग किलोमीटर? आणि सायकलिंग संपल्यानंतर आपल्याला रनिंग करायचं असतं, ते पण हाफ मॅरेथॉन. म्हणजे 21.1 किलोमीटरची जी हाफ मॅरेथॉन आहे ती सायकलिंगचं 90 किलोमीटर संपल्यानंतर करायचं असतं. आणि ह्या सगळ्याला तुम्हाला 8.5 तासाचा टाइम लिमिट दिला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचे टाइम स्लॉट पण वेगळे असतात. म्हणजे स्विमिंग हे 1 तास 10 मिनिटाचं असतं. जर तुम्ही 1 तास 10 मिनिटं आणि पुढचे काही सेकंद झाले तर तुम्ही तिथे डिस्क्वालिफाय होता. त्यामुळे तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये स्विमिंग करून येऊन चेंज करून सायकलिंगच्या रूटवर जायचं असतं. सायकलिंग करून आलं की तुमचं जे काही सायकलचे गिअर ते काढून, म्हणजे हेल्मेट, गॉगल जे काही असेल ते सगळं काढून पुन्हा रनिंगचे गिअर चेंज करून रनिंगच्या ट्रॅकवरती जायचं असतं आणि हे सगळं 8.5 तासामध्ये आपल्याला बसवायचं असतं. बापरे! ते आयर्नमॅन 70.3 ची ती कन्सेप्ट आहे. म्हणजे उघड्या समुद्रात पोहून बाहेर यायचं आणि सायकलिंग करायचं. ते सायकलिंग करून संपलं रे यायचं. संपलं की ती सायकल कुठेतरी उभी करायची, जी काही त्यांनी कुठेतरी नाही, हाताखाली. आपल्या नंबर प्रमाणे त्यांनी स्लॉट्स अलॉट केलेले असतात. त्याच जागेवरच आपली त्या पद्धतीने सायकल बसली पाहिजे. अरे बापरे! म्हणजे तिथेही नियम आहे, की तो तशीच्या तशीच ती सायकल बसली पाहिजे तिथे. राइट. आणि तुम्ही मग जर परत पुढे त्याच्यामध्ये पण 21 किलोमीटर पळायचं. 21 किलोमीटरचं रन करायचं. हा सगळा तुमचा प्रवास जो आहे, हा 8.5 तासामध्ये संपायला हवा. संपायला पाहिजे आणि त्या प्रत्येकाच्या टाइम स्लॉटमध्ये जर नाही संपला तर जिथे तुम्ही तो टाइम स्लॉट क्रॉस कराल तिथे ते तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात. हो. बापरे! बरंच अवघड आहे हो हे प्रकरण म्हणजे. हो, कारण सुरुवात करताना मलाही असं वाटलं होतं की हे खूपच अतिशय अवघड आहे आणि आपल्याला जमेल की नाही माहित नाही. अ, माहीत नाही, जमेल नाही म्हणजे आधी एकतर ओपन सी मधलं स्विमिंग आहे. म्हणजे आपल्याकडे समुद्र नाही. प्रॅक्टिस करायची तर मग तुम्ही कुठे प्रॅक्टिस करत होता स्विमिंगची? प्रॅक्टिस माझं स्विमिंग ऍक्च्युली फार, म्हणजे मला वर्षभर स्विमिंगसाठी खूप कष्ट घ्यावे लागले खरं तर. कारण मी सुरुवात केली ते स्विमिंग पूलमध्ये सुरुवात केली. मला फक्त विहिरीमध्ये मी लहानपणी स्विमिंग शिकले होते खरं तर. मामानी जे गावाकडे एक दोर बांधून विहिरीत तिथल्या तिथे फ्लोट व्हायला इथपर्यंत माझं स्विमिंगची तयारी होती.
पण जेव्हा मी हे ठरवलं त्यावेळेला कोच एक हैदराबादचे सुनील मेनन कोच आहे, त्यांच्या अंडर मी ते शेड्यूल घेऊन त्यांचं कोचिंग मी स्टार्ट केलं. पण सातारमध्ये जेव्हा मी सुरू केलं त्यावेळेला स्विमिंग हा माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंजिंग पार्ट होता. मग सातारमध्ये एक सुधीर चोरगे म्हणून कोच आहेत, स्विमिंगचे कोच आहेत, की जे लहान मुलांना, जे आता स्टेट लेवलला, नॅशनल लेवलची जी मुलं खेळतात त्यांना ते कोचिंग करतात स्विमिंग पूलवरती. मग त्यांच्या अंडर मी इथे शाहू स्टेडियम मध्ये स्विमिंग चालू केलं. आणि मग अगदी 20 मीटर 25 मीटर पासून ते 2 किलोमीटरचा माझा तो प्रवास त्यांच्या अंडर सुरू झाला. सर काय सांगायचे मला आधी टेक्निकली काही कळायचं नाही. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मला फ्रीस्टाईल अजिबात स्विम करता येत नव्हतं. आणि मॅडम फ्रीस्टाईल केलं तर तुम्हाला तो इझी जाईल 2 किलोमीटरचा पाथ आणि तुमच्या टाइम मध्ये बसेल. त्यामुळे तुम्ही आधी फ्रीस्टाईल शिका. मग ते फ्रीस्टाईल शिकताना मॅडम तुझा हात असाच गेला पाहिजे. तुमचे पूल फार शॉर्ट बसतोय, तुमचा पूल स्ट्रॉंग असला पाहिजे, ब्रिदिंग तुमचं बायलॅटरलच झालं पाहिजे. इतके छोटे छोटे त्यांनी खूप टेक्निकल गोष्टी सांगायच्या आणि मला ते शिकायला खूप स्ट्रगल करावं लागलं. म्हणजे मी नेट सर्च करून त्याचा अभ्यास करून मग सर काय सांगतात ते समजून घेऊन तो स्विमिंगचं सेशन चालू केले. आणि मग पूल पासून पहिले एक 4-5 महिने स्विमिंग पूलमध्ये केल्यानंतर मग सर म्हणाले की आपण आता ओपन वॉटरला जायचं. समुद्र तर इथे कुठेच नाही. मग आम्ही उरमोडी धरणात स्विमिंगला गेलो. पण उरमोडी धरणामध्ये पहिल्यांदा जेव्हा गेलो त्यावेळेला मला पूलमध्ये हार्डली एक 200-300 मीटरचे राऊंड लॅप्स करता येत होते. मग उरमोडी धरणामध्ये गेल्यानंतर अगदी 100-150 मीटर आत गेलो. जरी बोट आमच्या सोबत आम्ही पहिल्यांदाच घेतली होती, पण एक 100-150 मीटर आत गेल्यानंतर दोन्ही बाजूची काठ दिसत नाही, तळ दिसत नाही. म्हणजे भीतीने प्रचंड गाळून उडाली होती माझी की हे काय प्रकार आहे. पण तरी तो म्हणजे एक 600 मीटर सरांच्या सोबत हळूहळू तो पार केला आणि 600 मीटर पुन्हा आले. म्हणजे टोटल पहिल्याच स्ट्रोक मध्ये मी 1200 मीटर कंप्लीट केल्यानंतर मला फार कॉन्फिडन्स आला की नाही नाही आपण करू शकतो हे. नंतर मग माझे कोच जे सुनील मेनन ज्यांचं मी शेड्यूल घेत होते त्यांनी गोव्याला एक ओपन वॉटर सीचा कॅम्प ठेवला होता. मग एक 3 दिवसाचा तो कॅम्प मी एकदा करून आले आणि मग मे नंतर डायरेक्ट ऑक्टोबरमध्येच मी रेसलाच डायरेक्ट समुद्रात उतरले. साधारणपणे गमभन पासून केलेली सुरुवात ही तुम्हाला बहुधा तुमच्या या लेवल पर्यंत त्यांनी तुम्हाला आणून उभं केलं या तुमच्या सुरुवातीने. नेहमी असं म्हणलं जातं कुठल्याही गोष्टीची सुरुवात उत्तम असली की मग शेवट हा तुम्हाला जसा अपेक्षित आहे तसा होऊ शकतो. होऊ पण शकतो. त्याच्यासाठी जे कष्ट कष्ट. तुम्ही उचललेले आहेत ह्या कष्टांना तोड नाहीये मॅडम. मला असं वाटतं की हा आयर्न मॅन पर्यंतचा जो प्रवास होता हा तुम्हाला आयर्न लेडी पर्यंत नक्की कसा घेऊन गेला आहे हे म्हणजे मेंटली फिजिकली स्ट्रॉंग होणं कशाला म्हणतात. मला वाटतं हे तुमच्या प्रॅक्टिसनेच बहुधा तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या प्रकारे शिकवलं की काय. अजून मला आता स्विमिंग बद्दल तर तुम्ही सांगितलं 90 किलोमीटर सायकलिंग इज नॉट अ जोक. सायकलिंग हे एक फार वेगळंच चॅलेंज आहे ऍक्च्युली त्या सगळ्यामध्ये. कारण सायकल मी 8वी 9वी 10वी मध्ये जसे शाळा आणि ट्युशनला जाण्यापुरतीच फक्त वापरली होती. साधी सायकल होती माझी तेव्हा. त्यानंतर पुन्हा सायकलवर बसायचा कधी प्रसंगच आला नव्हता. जेव्हा मी हे करायचं ठरवलं त्यावेळेला मग सगळ्यांशी डिस्कस करून किंवा ज्यांनी आधी आयर्नमॅन केलेलं आहे त्यांच्याशी डिस्कस करून कोणती सायकल घ्यायची, कसली घ्यायची, रोड बाईक म्हणजे काय, माउंटन बाईक म्हणजे काय, हायब्रिड म्हणजे काय, या सगळ्याचा आधी अभ्यास केला. मग ती सायकल घेतली. मग त्याचे गिअर्स कसे टाकायचे, म्हणजे कोणता गिअर कुठे काम करतो हेही शिकायला मला खूप दिवस लागले आधी. मग ते आमच्या कोचनी सांगायचे की असं पाय पडला पाहिजे, तसं पाय. म्हणजे सायकलच्या पॅडलमध्ये पण क्लॉक असतं आणि ते क्लॉकवाईज आपण पायाला पुश किंवा पुल द्यायचा असतो. म्हणजे आपलं सायकलिंग इझी होतं किंवा विदाऊट जास्त एफर्ट्स आपल्याला लागत नाहीत. ह्याही गोष्टी मला शिकायला खूप कष्ट घ्यावे लागले ऍक्च्युली. म्हणजे ते समजून घ्यायलाच आधी खूप वेळ गेला माझा की म्हणजे काय. म्हणजे या पोझिशनला ठराविक 10 to 2 ला तुम्ही पुश केलं पाहिजे आणि 4 to 7 ला तुम्ही पुल केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे हेही मला सुरुवातीला काहीच कळायचं नाही. पण नंतर नंतर ते कोचनी सांगून आणि अनुभवातून थोडं वाचन स्वतः करून मी ट्रायथलॉनची काही बुक्स मागवले, काही नेटवरून सर्च केलं आणि मग मला कळायला लागलं की अरे आपण या पद्धतीने असं पॅडलिंग केलं की इझी जातं किंवा अशा पद्धतीने आपल्याला चढावरती हे गिअर सोपे जातात, उताराला आपल्याला हे गिअर वापरले तर आपलं स्पीड वाढतंय. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. पुन्हा सायकलिंग वरती हायड्रेशन, म्हणजे सायकल बॅलन्स करत करत आपल्याला न्यूट्रिशन किंवा हायड्रेशनही घ्यावं लागतं. कारण 90 किलोमीटर आपण जर डिहायड्रेट झालो तर पुढचा रन आपला होणारच नाही.
90 किलोमीटर झाल्यानंतर 21चा रनसाठी पण तेवढीच एनर्जी आपल्यात असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवातून शिकत गेले मी. आणि मग रनिंगचा पार्ट तसा मी रनमध्ये असल्यामुळे फार अवघड गेला नाही मला. म्हणजे या 2 गोष्टींनी तुम्हाला दमवलं भरपूर. हां, माझ्यासाठी त्या चॅलेंजिंग होत्या बऱ्याच. चॅलेंजेस स्वीकारत गेलात की मात्र एखाद्या टप्प्यावरती तुम्हाला जाऊन उभं राहता येतं असं नक्की तुमच्या तरी अनुभवावरून कळतंय. आता हे 70.3 तर तुम्ही कंप्लीट केलेलं आहे. नाव यू हॅव बिकम अ आयर्न लेडी वी कॅन से. पण आता हे मोठं आयर्नमॅन नावाचं जे काही प्रकरण आहे, ह्या आयर्नमॅनसाठी किंवा म्हणजे पुढचा टप्पा जे काही तुम्ही एक अचीव्हमेंट केली, आता पुढच्या अचीव्हमेंटकडे तुमचं जाण्याचं जे ध्येय आहे, हे नक्की कुठं जात आहे आणि हे मोठं आयर्नमॅन अजून काय आहे? अजून एक 70.3 चीच म्हणजे जी काही आयर्नमॅन आहे, ती अजून एक चांगल्या टाइम मध्ये आपल्या स्वतःचं रेकॉर्ड करत म्हणजे जेव्हा पहिली केली त्यावेळेला खूपच म्हणजे आय वॉज व्हेरी बिगिनर आणि फार चुकाही केल्या मी त्या कंप्लीट करताना किंवा होताना. त्यामुळे अजून एक चांगल्या टाइम मध्ये मला ही हाफ आयर्नमॅन किंवा 70.3 ची जी आहे ती करायची आहे. आणि पुढे फुल आयर्नमॅन करायचंही मानस माझा आहे. त्याच्यासाठी मी पुण्याचे डॉक्टर कौस्तुभ राडकर आहेत, त्यांच्याकडे आता सध्या ट्रेनिंग चालू केलंय. आणि ओके. बघूयात म्हणजे जेव्हा माझी फिजिकल कॅपॅसिटी आणि एन्ड्युरन्स जेव्हा बिल्डअप होईल त्यावेळेला माझा फुल आयर्नमॅनचाही मानस आहे. म्हणजे आता 2 किलोमीटरचं स्विमिंग, 90 किलोमीटर्सचं सायकलिंग आणि 21 किलोमीटरचं रनिंग याच्याही पेक्षा पुढचा टप्पा आहे? याच्या एक्झॅक्टली डबल डिस्टन्सचा पुढचा टप्पा आहे. म्हणजे स्विमिंग 3.8 किलोमीटर असतं, सायकलिंग 180 किलोमीटर आणि त्यानंतर फुल मॅरेथॉन म्हणजे 42.2 किलोमीटरचं रनिंग. आणि ते सगळं काही ठिकाणी 16 तासात करायचं, काही ठिकाणी 17 तासाचा टाइम लिमिट तुम्हाला दिला जातो. मग त्या 16 तासाचा आपला स्वतःचा एन्ड्युरन्स बिल्डअप करायला आता जी काही तयारी लागेल ती हळूहळू करायची आहे. आणि बघूयात म्हणजे आता चालू तरी आहेत प्रयत्न. जेव्हा मला असं वाटेल की नाही म्हणजे आता कॅपॅसिटी झाली आहे की मी तेवढं करू शकते, दॅट टाइम आय विल रजिस्टर फॉर फुल. आत्ता साधारणपणे मला वाटतं कोरोनाच्या ह्या काळामध्ये प्रॅक्टिसवरती पण तुमच्या थोडीफार बंधनं आलेली असणार आहेत. म्हणजे इंडोर सायकलिंग माझ्याकडे ट्रेनर आहे की जे आपल्याला आजकाल सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मुळे फार सोपं झालेलं आहे. पण तेही शिकायला मला माझ्या मुलांकडून शिकावं लागलं की ते ऍप कसे युज करायचे आणि ट्रेनर कसा युज करायचा. पण आता इंडोर सायकलिंग आणि ट्रेडमिल घरात असल्यामुळे इंडोर रन्स सुरू होते माझे हळूहळू. आता ते आउटडोअरला सुरू करते मी. म्हणजे एकदम आउट ऑफ प्रॅक्टिस अशा काही तुम्ही नाही आहात. घरच्या घरी नाहीये तुम्हाला अजून. थोडंफार तरी जे पॉसिबल आहे ऍटलिस्ट की जे मशीन्सचा वापर करून किंवा असं करता येणार आहे. स्विमिंग सोडलं तर बाकी सगळंच बाकी पॉसिबल आहे. बाकी सगळं करता येत आहे. कुठलीही गोष्ट शिकताना आपल्याकडे गुरु जर चांगले असतील तर आपण खूप चांगल्या पद्धतीने त्या गोष्टींकडे जाऊ शकतो असं म्हणतो. नक्कीच. बऱ्याचदा असं असतं की आई मुलांची गुरु असते आणि काही ठिकाणी मुलं देखील आईची गुरु होतात. मला हो. वाटतं तुमच्या मुलांना सुद्धा थँक्यू म्हणायला पाहिजे आहे की नक्कीच. आईच्या मुलं मला खूपच मदत करतात. मला असं सांगाल की ह्या सगळ्या तुमचा जो काही प्रवास आहे, आयर्न मॅन किंवा त्याची प्रॅक्टिस असेल म्हणा, जसं आपण आता म्हणाल म्हणजे तुमच्याही बोलण्यातनं आलं की माझ्या मुलांकडनं मी खूप काही शिकते. तसं तुम्ही ही सगळी प्रोसेस तुमची होत असताना म्हणजे 2012 सालपासून ही तुमची प्रोसेस पुढे येत गेली आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही नक्की काय शिकलाय त्याच्यातून किंवा तुम्हाला नवीन काहीतरी सापडलं का? नवीन काहीतरी गवसलं का? की जे आधी तुमच्याकडे बहुधा नव्हतं, आता ते तुमच्याकडे आहे. असं काही आहे? मी ऍक्च्युली या प्रॅक्टिसमध्ये रोजच नवीन काहीतरी शिकत असते. अ, सगळ्यात महत्वाचं मी शिकले ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. मी पण शिकले आणि माझ्या मुलं पण माझ्यासोबत शिकले की टाइम मॅनेजमेंट आपण कसं करायचं. कारण ह्या आता आयर्नमॅनचा प्रवास असू देत किंवा फुल मॅरेथॉनची तयारी असू देत. कधी शाळेच्या आधी सकाळी 5:30 वाजता उठून रनिंगला जायचं असू देत. कधी मुलांना स्कूलमध्ये 7:30ला ड्रॉप केल्यानंतरचा पार्ट असू देत. मग त्यांच्या शाळेचे टायमिंग, माझ्या ओपीडीचं टायमिंग, त्याच्यानंतर त्यांच्या संध्याकाळचे इव्हिनिंगचे ट्युशन्स, त्यांचे फिटनेसचे क्लासेस, या सगळ्यामध्ये बॅलन्स करून मी माझं शेड्यूल करत होते. म्हणजे सकाळचं मुलांना शाळेत 7:30ला ड्रॉप केलं की मग रन आणि सायकलचा पार्ट उरकायचा.
मग त्यांची दुपारी शाळा होईपर्यंत 2:30-3 वाजेपर्यंत माझी ओपीडी उरकायची. येऊन थोडासा आराम किंवा त्यांचे होमवर्क वगैरे संपले आणि त्यांना संध्याकाळी त्यांचे क्लासेसना कुठे ड्रॉप केलं. म्हणजे मुलगी गिटार शिकते किंवा ते फिटनेसलाही जात होते. मुलाची 10वी चालू होती. मग ह्या वेळेमध्ये त्यांच्या क्लासेसना ड्रॉप केले की मी स्विमिंगला जायचे. म्हणजे त्याप्रमाणे टाइम मॅनेजमेंट आम्ही खूप शिकलो. माझा मुलगा शार्दूल आता 10वीत होता. म्हणजे जेव्हा माझा हे आयर्नमॅनचा प्रवास चालू होता तेव्हा त्याचंही महत्वाचं वर्ष 10वीचं चालू होतं. पण त्यांनी त्याही पद्धतीमध्ये त्यांनी स्वतः अभ्यास करून, म्हणजे मी काही फार अभ्यास त्याचा घेतला नाही, पण त्यांनी स्वतः अभ्यास करून 96% मार्क्स 10वीला घेतले. क्या आणि बात है. त्या ह्याच्यामध्ये तोही शिकला की मम्मा एवढं हार्डवर्क करतेय तर आपल्यालाही केलं पाहिजे. त्यामुळे माझी दोन्ही मुलं ही फिटनेसमध्ये आहेत. संदीपचं तर मोटिवेशन आम्हाला कायमच असतंय की केलं पाहिजे म्हणून. आणि माझी मुलगी आता 6वीत आहे. पण ती आताही की माझा वर्कआउट सॅटर्डे किंवा संडेला जर थोडा हेवी असेल किंवा असतो तो मॅक्सिमम, तर त्यावेळेला आपल्याला कशी मदत करता येईल तर ती कुकिंगकडे वळतीये. मग म्हणजे आज मम्माला वेळ नाही तर मी ब्रेकफास्ट करते. वा. मग ती 6वीतच आहे, पण ती काही ना काहीतरी ब्रेकफास्टचा पदार्थ प्लॅन करत राहते. आणि अशातून ती पण शिकत गेली. तर जसं मी सांगितलं की माझ्या मुलांनी पण मला म्हणजे यातून बरंच काही शिकवलं आणि त्यांनी मला मदत पण खूप सारी केली. मुलांनी पण खूप चांगले मार्क्स घेतले 10वीला. तो स्वतः रन पण करतो आणि आता त्यांनी पण स्वतः सायकलिंग चालू केलेलं आहे. आणि मुलगी पण वेगळे वेगळे पदार्थ त्यामुळे युट्यूबवर बघून शिकते. छोटे छोटेच पदार्थ बनवते, पण छान बनवते. आणि मेन म्हणजे मला जे गोष्ट सांगून शिकवावी लागली असती की आजकाल नाही तू केलं पाहिजेस, कारण घरात 2-2 मेड असताना मुलींनी करायचे तसं माझ्याकडे मलाच करायचा तसा फार कमी संबंध येतो. म्हणजे स्वयंपाक सोडून इतर जास्त कामं मी पण घरीच करत नाही. तर ती पण करायचा तसा संबंध आलाच नसता. पण तिला वाटतं की नाही मम्मासाठी आपण हे केलं पाहिजे, म्हणून मग ती माझा वेळ वाचवायला कधी ब्रेकफास्ट बनवायला शिकते. तसं मुलांच्यात त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तर ती आपण म्हणजे अचीव्ह जर करायची असेल तर त्यासाठी आपण हार्डवर्क करून करू शकतो. हे मला जे प्रूव्ह करायचं होतं ते वेगळं उदाहरण प्रूव्ह द्यायची गरजच नाही पडली. तर ते आपोआपच शिकत गेलेत. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मात्र संदीपचं आणि म्हणजे हजबंड वाईफचं जे रिलेशन आहे ना आमचं, ते एक फक्त नवरा बायकोचं नातं न राहता मैत्रीपूर्ण नातं मात्र खूप झालं. छोट्या छोट्या गोष्टी असेल किंवा मला आज रनिंगला कोणी कंपनी नाहीये, तर मग नाही तुम्ही आज माझ्यासोबत रन करा. किंवा मी सायकलिंगला एकटी चाललीये तर त्यांना पण टेन्शन असतं ना की हायवेला एकटी सायकल चालवणार, तर ते माझ्या पाठीमागे गाडी घेऊन ड्राईव्ह करत येतात की थोडंसं सेफ्टीसाठी असं. त्यामुळे घरातलं एक वातावरण किंवा एक कौटुंबिक बंध जो आहे आमचा तो खूप चांगला मैत्रीपूर्ण डेव्हलप होतोय या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे एकमेकांना सपोर्ट केल्यामुळे. आणि मुलं पण माझी त्यामुळे फिटनेसमध्ये चांगली यायला लागली आहेत. म्हणजे असं नाही की ते खूप चांगले स्पोर्ट्समन आहेत, बट दे आर अवेअर की आपल्याला फिटनेस मेंटेन केला पाहिजे आणि म्हणजे फोकस्ड असतात त्या बाबतीत ते. पालकांच्याकडनं मुलं काय शिकतात तर हे कदाचित पालकांच्याकडून मुलं शिकत आहेत की उत्तम नागरिक होण्याकडे त्यांची वाटचाल जी काही चालू आहे त्याचं पूर्णपणे श्रेय हे तुमच्या घरातल्या फिटनेसच्या आवडीला, की ज्याच्यातून आपली आई कष्ट करताना दिसते आहे, तिला जी होणारी छोटीशी खारीच्या वाट्याची जी मदत आहे ती मदत देखील आहे. मुलं करायला तयार आहेत. जे हाताला धरून शिकवावं लागतं काही वेळेला हे मुलं आपापली शिकत आहेत. हे मला वाटतं की एक आई म्हणून पण तुमचं यश आहे की तुम्ही उत्तम मॅरेथॉनर तर आहातच, एक स्ट्रॉंग आयर्न लेडी आहात आणि एक छान आई पण आहात. ह्याचा एक उत्तम म्हणजे ओव्हरऑल एखाद्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर आपल्याला जे काही शिकायला मिळेल असं तुमच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. डॉक्टर, मला आज बोल बर्वाच्या ह्या एपिसोडमध्ये आपल्याशी गप्पा मारताना जर नवीन काही गवसलं असेल तर बहुधा हेच आहे की जशी आईला टाइम मॅनेजमेंट शिकता आली तसं तिच्या मुलांना तिच्याकडून शिकण्याजोग्या नक्कीच ज्या ज्या गोष्टी होत्या त्या मुलांनी अक्षरशः टिपकागदासारख्या उचललेल्या आहेत आणि उचललेले आहेत. त्यांच्या भविष्यामध्ये उत्तम नागरिक होण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने मदत करणार आहेत. डॉक्टर सुचित्रा गाठे, आज आपण आमच्या इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात. तुमचा जो प्रवास आहे हा तुम्हाला एका सर्टन पॉइंटवरनं आयर्न लेडीपर्यंत कसा घेऊन गेलेला आहे हे आपण आमच्याशी शेअर केलं. आम्हाला तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं आणि खूप महत्त्वाच्या काही गोष्टी पण शिकायला मिळाल्या. हे बर्वाचे जे काही व्ह्युअर्स ऐकत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय इन्स्पायरिंग राहणार आहे. जर या संबंधातलं मॅरेथॉनमध्ये किंवा
मला काय करता येईल हे जर तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीने शिकायचं असेल तर आपण डॉक्टर सुचित्रा काटेंशी जरूर बोलू शकतात. सातारा हिल मॅरेथॉनची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील तुमचे प्रश्न येऊ शकतात, जे तुम्हाला एक उत्तम रनर होण्याकडे, उत्तम मॅरेथॉनर होण्याकडे आणि उत्तम माणूस होण्याकडे घेऊन जातील. थँक्यू डॉक्टर, तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात. तुमचा प्रवास आमच्याशी शेअर केला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या बोल बर्वामुळे मला जी तुम्ही एक्सप्रेस व्हायची संधी दिलीत आणि माझ्यापासून जर खरंच अजून किमान 2 जरी महिलांनी रनिंग स्टार्ट केलं किंवा फिटनेसमध्ये आल्या तरी मला आजचा आपला जो काही कार्यक्रम होता तो सार्थकी लागला असं नक्कीच वाटेल. थँक्यू नक्की व्हेरी मच. नक्की. थँक्यू.